नमस्कार, पूजाचं किचनमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे रेसिपी। तर ती रेसिपी थोडी नवी रेसिपी आहे, तर तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून माझे रोज नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत भेटून जाईल। तर चला आपण रेसिपीसाठी सुरुवात करूया। तर इथे मी गॅसवर ठेवली आहे कढाई आणि कढाईमध्ये घेणार आहे शेवया टाकून। तर इथे मी 4 माणसांपुरत्या शेवया करणार आहे। तर आपल्याला 2दा शेवया करून भाजून घ्यायच्या आहे। तर इथे मी गावरान तुपात मस्त शेवया लालसर होऊन देणार आहे आणि आपल्याला हे शेवया कढाईमध्ये टाकल्या की मस्त परतवतच राहायच्या आहे। काळ्याही पडू द्यायच्या नाही आणि पांढऱ्या शुभ्रही राहून द्यायच्या नाही। तर तुम्ही बघू शकता अशा आपल्या शेवया परतून झालेल्या आहे। तर तुम्ही बघू शकता मस्त असा कलर लालसर आलेला आहे। तर आता ह्या शेवया आपण दुसऱ्या स्वच्छ ताटात काढून घेणार आहोत आणि दुसऱ्या राहिलेल्या शेवया पण परतून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता ह्या दुसऱ्याही शेवया मस्त अशा ब्राऊन होत आहे। तर ह्या शेवया अशा ब्राऊन झाल्यानंतर आपल्याला पूर्ण त्या ताटामध्ये काढून घ्यायच्या आहे। तर तुम्ही बघू शकता आपल्या शेवया झालेल्या आहे ब्राऊन। तर चला पुढची प्रोसेस आपण करून घेऊया। तर आता कढाईमधले शेवया काढून आपल्याला कढाईमध्ये टाकायचं आहे गावरान तूप। तर आधी आपण गावरान तूप वापरलेच आहे, तर इथे अर्धा चम्मच आपल्याला गावरान तूप टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला त्यात टाकायचे आहे मनुके, म्हणजे ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे आहे सगळे। तुमच्याकडे असेल तर टाका, नसेल तर स्किप करा। आहे तेवढे टाकले तरी काही हरकत नाही। ड्रायफ्रूट मस्त ब्राऊन होऊन दिले की त्यात आपल्याला ओतायचं आहे दूध। तर इथे आपल्याला दुधाचाच वापर करायचा आहे, पाण्याचा वापर करायचा नाही आहे। दुधाचा वापर का करायचा आहे की दुधाने खूप छान चव येते आपल्या शेवया खीरला, तसे पाण्याने काही शेवयाच्या खीरला चव लागत नाही। तर इथे दूध टाकून त्यात मी टाकले आहे वेलचीची पावडर आणि व्यवस्थित असं दूध मिक्स करून घेतलेलं आहे। तर बघू शकता दुधाला मस्त उकळी आली आहे आणि उकळी आल्यानंतर आपल्याला टाकायची आहे चवीप्रमाणे साखर। तर मी इथे टाकलेली आहे 1.5 कप इतकी साखर आणि व्यवस्थित अशी मिक्स होऊन दिलं आहे। आता आपल्याला मस्त साखर वितळून झाल्यानंतर राहिलेल्या म्हणजेच त्या ब्राऊन केलेल्या आपण शेवया त्याही व्यवस्थित टाकून घ्यायच्या आहे। तर आपण शेवया खूप प्रकारच्या करतो, शेवयांची पोळीसोबत खीर करतो आणि शेवयाचा भात पण करतो। पण तसं कोणाला जर आवडत नसेल तर अशा शेवयाचा भात पण म्हणू शकता आणि खीर पण म्हणू शकता। तर अशा पद्धतीनं तुम्ही नक्की करून बघा। आणि दुधाचा पदार्थ असल्यामुळे आपल्याला पूर्ण कढाईवर झाकण ठेवायचं नाही आहे, अर्ध झाकण ठेवायचं आहे, नाहीतर तुमचं शेवयाची खीर पूर्ण उतू जाऊ शकते। तर तुम्ही बघू शकता इथे दूध सगळंही शेवयांनी शोषून घेतलेलं आहे। तर अशा शेवया जर केल्या ना मुलांना खरंच खूप आवडतात आणि अशा शेवया खायला TV बघता बघता खायला खरंच खूपच मजा येते। तर अशा शेवया तुम्ही नक्की करून बघा। तर इथे तयार झालेल्या आहे आपल्या शेवया। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही पण देखील अशी शेवयाची खीर नक्की करून बघा। आणि थांबा, माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। थँक्यू सो मच आणि टेक केअर।